उभा राही ना, मधी पण बसला असता. हा येईन ना, तुम्ही यायचं आता, तुम्ही भटकंतीवर आहे सध्या. हा पाय नको खाली ठेवू. काय नमस्कार सर्वांना. बघा आज आमच्याकडे कोण 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 आलंय. मला 10वी मध्ये शिकवायला कदम सर होते, तर त्या बाई आल्यात आज आम्हाला भेटायला. आणि हे संबंध आजचे नाही आहेत, अगदी मी छोटी होती तेव्हापासून. वडील पाथर्डीला जेव्हा सर्व्हिसला होते, तर त्यावेळेस कदम सर तिथं आले आणि मग काही ओळख झाली. आणि जो लोप पडला तो आजपर्यंत विसरलेला नाही. म्हणजे आता आमचीच वय एवढी आहे, त्यांच्याही मुलींची लग्न झाले, त्यांनाही नातवंड आलेत. तर खूप दिवसापासून चाललं होतं बाईंचा माझा फोन व्हायचा. आणि आज योगायोगाने असं झालं की इथं टाकळी न्यायामध्ये कार्यक्रम चालू आहे, तर त्या तिथे आल्या होत्या दर्शनाला. आणि मग फोन झाला आमचा, म्हटलं बाई तुम्ही येऊनच जा, तुमची न्यायची सोय करते, पण तुम्ही येऊन जा. तेव्हा सरांचा नातू आहे, कदम सरांचा नातू आहे, दत्ताचा मुलगा आहे. 2 मुलं 2 मुली बाईंना. अगदी म्हणजे त्यांच्या मुलं छोटी मंदा खूप छोटी होई, तर इतकी धमाल यायची त्यावेळेस काय सांगायचं. तिला लपून ठेवायची आमची आई. बाई अशा ओरडायच्या तिथं त्या वाड्यांमध्ये. त्या आठवणी एकदम आज ताज्या झाल्यात. आणि त्या व्हिडिओ बघतात, स्टेटस बघतात भाजीपाल्याचे वगैरे. म्हणलं या तुम्हाला भाजीपाल्याचा वानोळा घेऊन जा. आता जेवण वगैरे झालेत, बराच वेळ झाला त्या आलेल्या, पण माझ्याकडे फोनच नव्हता. आत्ता मुलगी आली आहे, म्हटलं चला आता जाता जाता काय ना बाईंबरोबर एक व्हिडिओ बनवूया. बाई निघाल्यात आता, मुलगा चाललाय माझा सोडवायला त्यांना. कृष्णा तू अभंग नाही म्हणला बर का. मंडळी या मकाचं कणीस खायला. बघा किती मस्त हारामध्ये भाजलंय, पोरपळून निघालंय. कणस आता खायला आलेत. कापटासहित भाजले होते, पण त्याला हार कमी पडला, त्याच्यामुळे आता ते परत त्याला सोलून काढलं आणि परत ठेवलं. आता मस्त झालंय. बघा किती छान कवळी कवळी भेंडी आहे. मस्त आज भेंडीची भाजी करणार, सुक्की भेंडी. अगदी साध्याच पद्धतीने हिरवी मिरची लसूण घालून खूप छान लागती. आणि ताजी असल्यावर तर जास्तच छान लागती. आणि घरची असल्यावर तर काय विचारायलाच नको. बघा किती छान आणि हिरवी गार कवळी लुसलुशीत भेंडी आहे. मिरच्याला इतके छान फुलं लागलीत आणि बारीक बारीक मिरच्या पण लागल्यात. आणि हे जे धने आलेत आता, तर हे सुरुवातीला लावले होते मी, तर याच्यातली कोथिंबीर बरीचशी विकली आणि जे चुकून राहिलेत ते धन्याला सोडले. आणि एवढंच नाही, तर हे बघा इथं परत मी धने लावलेले आहेत. तर इथं सगळीकडे मिरच्यामध्ये परत धने लावलेत. यालाच आता पाणी द्यायचं आहे, पण खरं तर वेळच नव्हता. पुढं जे वांगे लावलेत ना त्यालाच पाणी दिलंय. ते पण कसं दिलं, तिकडं गाळे वाढवता वाढवता खाद्य पाणी करता करता इकडच्या वांग्याला आणि इकडं थोड्याशा मिरच्या आहेत, थोड्या सऱ्या राहिल्या होत्या म्हणून. तर याच्या आता ही खुरपणी करायची, बरीच कामं राहिलीत, पण आता काय करावं. ह्याच्यातली मेथी पण अशी चुकून चुकून राहिली. हे याला बी लागलंय बघा. आता मेथीचं बी सुद्धा 100 रुपये किलो आहे. म्हटलं चला आता आपलं घरचंच होऊन जाईल, विकतच आणायला नको. आणि शेपू पण ते पण बियासाठी सोडून दिलं आहे. आणि पालक पण बियासाठी सोडलं आहे, जेणेकरून आपल्याला विकत आणावंच लागणार नाही. आणि आंबट भाजीचं पण बघा इथं हे सुद्धा आता याला बी लागले. एकतर आंबट भाजीचं बी कुठंही भेटत नाही आहे. हे जपून जपून लावलं आणि त्याचंच बी घरच्या घरी तयार केलेलं आहे. ही बघा आंबाड्याची भाजी. आणि ह्या गोष्टी, ह्या भाज्या शहरात खायला भेटत नाही. आणि भेटल्या
तरी पण त्या हायब्रिड पद्धतीच्या असतात. आपलं कसं गावरानी याला आम्ही इथं कोंबडी खत भरपूर घातलेलं आहे एवढ्या भाजीपाल्याच्या याला. खरं तर रानभाज्या या शहरामध्ये खायला मिळत नव्हत्या पहिल्या. हल्ली हल्ली लोक परत ह्या गोष्टीकडे वळलेत. त्यामुळे शहरामध्ये सुद्धा पाथरीची भाजी, घोळाची भाजी, चिगळाची भाजी ह्या भाज्या आता बाजारात दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजे मी त्या बारामतीमध्ये बघितलेल्या आहेत. पण गावाकडे कसं असतं बघा, शेतामध्ये रानात राहत असताल तर ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या, अगदी सरड्याची भाजीसुद्धा आपल्याला खायला मिळते. आणि ह्या भाज्या खरं खाल्ल्या पाहिजे, शरीरासाठी खूप चांगल्या असतात. हाडांच्या मजबूतीसाठी सराट्याची वगैरे हे जुनी लोक म्हणायची, सराट्याची भाजी खाल्ल्यावर कंबरदुखी, जे मणके दुखतात तर ते दुखत नाही त्यांनी. खरं तर जुनं ते सोनं हे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आहे. जेवणासोबत किती जणांना कोवळी गवार, मेथी, कोथिंबीर, कोवळी वांगे, पाथरीची भाजी ह्या भाज्या खायला आवडतात आणि किती जणांनी या खाल्लेल्या आहेत नक्की कमेंट्स करा. कारण हे सगळं मी आजही खाते. शहरात खायला मिळत नव्हतं, पण ज्या वेळेस मी गावाकडे यायची त्यावेळेस आवर्जून ह्या भाज्या म्हणजे मी खाल्लेल्या आहेत. मला जेवणासोबत कोवळी गवार, कोवळे कोवळे वांगे खूप आवडतात, खूप छान लागतात. त्याने माणूस 2 घास का होईना जास्त खातोय. तर तुम्ही जर कधी काही खाल्लं असेल जेवणासोबत असं तर नक्की कमेंट्स करा. चला आता घरी जाते. छान मस्त कोवळी कोवळी भेंडी बनवते. सकाळी उठून पडदे खाली घेतलेत शेडवर आणि पाणी ठेवले पक्ष्यांना, अंगण झाडलं, चहा घेतला. भाच्यांना शाळेत जायचं होतं, त्यांना पाणी तापून दिलं चुलीवर. तिथे एक रील्स बनवला आणि आता म्हटलं भेंडी घेऊन येऊ. मस्तपैकी छान ताजी ताजी भेंडी बनवायची आणि बाजरीच्या भाकरीसोबत छान बेत करायचा आहे. आता शेतकऱ्यांसाठी हे छानच आहे, कारण सगळं ताजं ताजं असतं आणि चटणी भाकरसुद्धा रानात चांगलीच लागती. बरोबर का नाही मंडळी? चला आता जाते घरी. शेतामध्ये राहायला असलं की सगळं असं फ्रेश खायला मिळतं. पाहिजे तेव्हा अर्ध्या रात्री म्हणलं तरी बॅटरीच्या प्रकाशात का होईना कोथिंबीर नेता येते, काय असेल ती भाजी घेऊन जाता येते, 4 मिरच्या तोडता येतात. घरी चालले, म्हणलं वांग्याच्या झाडाला थोडंसं डोकावं. हे बघा किती वांगे निघालेत, अजून भरपूर आहेत. चला याचं भरीत करायचं आज परत. मस्त कांद्याची पात टाकायची. इथं पात पण सापडली बघा मला, तिकडच्या कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला. इथं हिरवीगार छान पात दिसली आहे, आता ती पण काढते. जेवणासोबत पात किती छान लागते की नाही.